शिवसेनेचे नेते सोनम वांगचुक यांच्या भेटीसाठी गेले आहेत। सफदरजंग रुग्णालयामध्ये ठाकरेंचे नेते जात आहेत। तर संजय राऊत, अनिल देसाई आणि अरविंद सावंत हे दिल्लीतील सफदरजंग या रुग्णालयाकडे आता रवाना झाले। सोनम वांगचुक यांचं सफदरजंग रुग्णालयामध्ये उपोषण सुरूच आहे आणि त्यासाठी ठाकरेंचे खासदार आता सोनम वांगचुक यांची भेट घेत आहेत। खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबईमध्ये सुद्धा सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं आणि आता संजय राऊत, अनिल देसाई आणि अरविंद सावंत हे सोनम वांगचुक यांची भेट घेण्यासाठी त्या ठिकाणी गेले। एक महत्त्वाची बातमी, कॉकरोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळानं जेपी नड्डा यांची भेट घेतली आहे। नड्डांसोबत 10 मिनिटं चर्चा झाल्याचं सौरव दास म्हणाले। नड्डा यांना एक पत्र देखील देण्यात आलेलं आहे। आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी नड्डांची भेट घेतली। 10 मिनिटं ही चर्चा झाली। चर्चेचं आश्वासन जेपी नड्डा यांनी दिल्याचं सौरव दास यांनी म्हटलंय। एकूणच आता या आंदोलनावर तोडगा निघतो का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। राम मंदिर दान चोरी प्रकरण हे गुन्ह्याचं साधं प्रकरण आहे, त्याचं राजकारण करू नका असं सरन्यायाधीशांनी म्हटलंय। तर सर्वोच्च न्यायालयाचे एसआयटी पुनर्गठनाचे हे आदेश सध्या पाहायला मिळत आहेत। आता आयपीएस अधिकारी याचं नेतृत्व करणार आहेत। तपास निष्पक्ष असावा आणि तो तार्किक निष्कर्षापर्यंत नेला जावा असं सरन्यायाधीशांनी म्हटलंय। दरम्यान आता पुढील सुनावणी या संदर्भातली सोमवारी होणार आहे।